Good morning. Myself, Kale ma'am from Polytechnic College, Banasura. I am teaching in Civil Engineering, third year student in Public Health Engineering subject. Having subject code is 22504. जे काही थर्ड इयर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही मुलं आहेत त्यांना सगळ्यांना जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा कॉमन सब्जेक्ट आहे तो आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्टली जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी इंट्रोडक्शन करून घेऊया आपण. जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये तो एक्झाममध्ये तुम्हाला तो किती मार्क्सला असेल ते आपण फर्स्टली बघूया. त्यामध्ये मार्किंग सेमी, टीचिंग अँड एक्झामिनेशन सेमी बघूया आपण. इन टीचिंग सेमी लेक्चर, ट्युटोरियल अँड प्रॅक्टिकल. हॅविंग लेक्चर जर अटेंड केले तर तुम्हाला किती मार्क्स आहे त्यामध्ये 3 मार्क्स. त्यानंतर जे काही प्रेझेंटी आहे त्याला 2 मार्क्स आणि असे टोटल लेक्चर प्लस ट्युटोरियल प्लस प्रेझेंटी असे टोटल 5 मार्क्सचे तुम्हाला 5 क्रेडिट सिस्टीमचा सिलेबस आहे पब्लिक हेल्थ. नेक्स्ट जी काही तुमची एंड सेमिस्टर एक्झाम असेल ती काय किती मार्क्सची असेल 70 मार्क्सची थेरी एक्झाम असेल ती इन 3 आवर्समध्ये 70 मार्क्सची थेरी एक्झाम कंडक्ट करावी लागेल तुम्हाला. त्यानंतरचे काही 70 मार्क्सची एक्झाम होणार आहे 70 मार्क्सची. त्यापैकी मिनिमम किती मार्क्स पडले पाहिजे तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क लागतात 70 पैकी 28. त्यानंतरची काही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे अंडर द थेरी ते किती मार्क्सला आहे 30 मार्क्सला. असा टोटल 17 + 30 100 मार्क्सचा जो काही थेरी पार्ट असेल तुमचा पब्लिक हेल्थ सब्जेक्टचा. त्यानंतर जे काही प्रॅक्टिकल्स असेल ते प्रॅक्टिकल किती मार्क्सला असेल तुम्हाला प्रॅक्टिकली 50 मार्क्स. हॅविंग टोटल सब्जेक्ट जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे तुमचा टोटल किती मार्क्सला असेल 100 मार्क्स थेरी अँड 50 मार्क्स प्रॅक्टिकल. असा टोटल 100 + 50 टोटल 150 मार्क्सचा पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंट हा तुमचा सब्जेक्ट असेल. तर अशा प्रकारे आपण मार्किंग सेमी बघितली. यामध्ये तुमचे जे काही 50 मार्क्सला प्रॅक्टिकल असेल त्यासाठी कोणकोणता सिलेबस आहे यामध्ये दिलेला आहे. फर्स्टली आपण थेरी पेपरचा सिलेबस बघूया. नेक्स्ट प्रॅक्टिकलचा बघूया. फर्स्टली बघा जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग जो काही सब्जेक्ट आहे तुमचा त्यामध्ये टोटल सिलेबस बघूया आपण. दी फॉलोइंग टॉपिक्स आर द असेस इन ऑर्डर टू डेव्हलपमेंट द सॅम्पल गिवन बिलो द अचीव अटेन आयडेंटिफाय. त्यामध्ये बघा सिलेबस तुमचा देअर आर टोटल 5 युनिट्स इन सेमिस्टर 5 सब्जेक्ट पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये टोटल किती युनिट आहे तुम्हाला सिलेबसमध्ये टोटल 5 युनिट आहे. त्यामध्ये बघा युनिट फर्स्ट काय असेल युनिट फर्स्ट आणि चॅप्टर नंबर फर्स्ट सोर्सेस क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. जे काही वॉटरचे जे काही सोर्सेस आहे आणि त्यामध्ये त्याची क्वांटिटी ऑफ क्वालिटी ते आपल्याला त्या चॅप्टरमध्ये डिटेल बघायची. त्यामध्ये सेकंड बघा सेकंड युनिट सेकंड आणि चॅप्टर नंबर सेकंड काय आहे
प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. चॅप्टरचं नाव काय? प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यामध्ये बरेच सब पॉईंट आपल्याला बघायचे. युनिट 3 काय आहे? कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. युनिट 4 डोमेस्टिक सीवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. युनिट 5 चॅप्टर नंबर 5 कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट्स ऑफ सिवेज. अशा प्रकारे टोटल किती युनिट्स आहे तुम्हाला? इन्व्हायरमेंटल, पब्लिक हेल्थ, इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट आहे तुम्हाला. त्यामध्ये सब पॉईंट बघूया आपण. युनिट 1 सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. हा जो काही फर्स्ट चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला सब पॉईंट बघा. सोर्सेस ऑफ वॉटर. इन सोर्सेस ऑफ वॉटर बिटवीन सरफेस अँड सरफेसेस अँड सबसर्फेसेस. सरफेस जे काही सरफेस अँड सबसर्फेसेस सोर्सेस आहे वॉटरचे, वॉटर जे काही इन्व्हायरमेंटच्या सरफेसवरती किंवा सरफेसच्या खाली जे काही सोर्सेस आहे वॉटरचे ते आपल्याला डिटेल या पॉईंट्समध्ये बघायचे. कोणत्या? सोर्सेस ऑफ वॉटर. इंटेक स्ट्रक्चर, डेफिनेशन अँड टाईप्स, फॅक्टर्स गव्हर्निंग द लोकेशन ऑफ स्ट्रक्चर्स, टाईप्स ऑफ इंटेक. तर यामध्ये नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे? सब पॉईंट जे काही इंटेक स्ट्रक्चर म्हणजे आपण जे काही कोणत्या प्रकारचं वॉटर इंटेक करतो ते आपल्याला यामध्ये बघायचं. त्यानंतर त्याची डेफिनेशन, टाईप्स, फॅक्टर्स अफेक्टिंग अँड स्ट्रक्चर, टाईप्स ऑफ इंटेक हे डिटेल आपल्याला कोणत्या पॉईंटमध्ये स्टडी करायचे? सोर्सेस ऑफ वॉटर. देन सेकंड सब पॉईंट काय चॅप्टर फर्स्टमध्ये? क्वांटिटी ऑफ वॉटर. त्यामध्ये काय बघायचं आहे? नीड टू प्रोटेक्ट. या पॉईंटमध्ये काय बघायचं आपल्याला? जे काही वॉटरची क्वांटिटी त्याविषयी डिटेल स्टडी करायचं आहे त्यामध्ये. युनिट 1 आणि चॅप्टर 1 सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. त्यामध्ये सब पॉईंट बघा. जे काही क्वांटिटी ऑफ वॉटर बघणार आहे आपण त्यामध्ये काय बघायचं आहे? वॉटर सप्लायज, फ्लो डायग्राम ऑफ वॉटर सप्लाय, सेमी फंक्शन ऑफ युनिट्स, डिमांड्स ऑफ वॉटर, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ डिमांड्स, व्हेरिएशन ऑफ वॉटर डिमांड्स, फोरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन, मेथड्स ऑफ फोरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन, डिझाईन पिरियड्स, एस्टिमेटिंग ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाय रिक्वायर्ड फॉर सिटी ऑर टाउन. तर क्वांटिटी ऑफ वॉटर या पॉईंटमध्ये काय बघायचं? ते नीड ऑफ प्रोटेक्ट. जे काही पाण्याची गरज आहे आपल्याला त्यामध्ये ते डिटेल बघायचे. क्वांटिटीमध्ये एवढे सगळे सब पॉईंट आपल्याला बघायचे. नेक्स्ट क्वालिटी ऑफ वॉटर. क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये बघा सब पॉईंट नीड फॉर ॲनालायसिस ऑफ वॉटर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. जे काही फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे वॉटरच्या, क्वालिटी ऑफ वॉटर या सब पॉईंटमध्ये आपल्याला त्या स्टडी करायच्या आहे. नेक्स्ट सब पॉईंट टेस्टिंग ऑफ वॉटर फॉर टोटल सॉलिड्स इन हार्डनेस, क्लोराइडेस, डिझॉल्व ऑक्सिजन, pH, क्लोरीन, क्लोराइड, नायट्रोजन अँड कंपाऊंड्स, बॅक्टेरियोलॉजिकल टेस्ट, ई कॉईल, बी कॉईल इंडेक्स, MPN, सॅम्पलिंग ऑफ वॉटर, वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स ॲज पर इज 10500. तर अशा प्रकारे जी काही क्वालिटी ऑफ वॉटर येते त्यामध्ये एवढे सगळे सब पॉईंट आपल्याला चॅप्टर वाईज स्टडी करायचे 1 by 1. जो काही फर्स्ट चॅप्टर आहे सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर त्यामध्ये आपल्याला हे टोटल 3 सब पॉईंट बघायचे. सोर्सेस ऑफ वॉटर, क्वालिटी ऑफ वॉटर अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. अशा प्रकारे युनिट 1 अँड चॅप्टर 1 आपल्याला स्टडी करायचं आहे. देन युनिट 2 अँड चॅप्टर 2 प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. जो काही चॅप्टर 2 आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर त्यामध्ये सब पॉईंट बघा. देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, स्क्रीनिंग, टाइप्स ऑफ स्क्रीन, एरिएशन, इन एरिएशन बिटवीन ऑब्जेक्ट्स अँड मेथड ऑफ एरिएशन, प्लेन, सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन, प्रिन्सिपल्स ऑफ कोॲग्युलेशन, टाइप्स ऑफ कोॲग्युलंट, jar test, process of coagulation, types of sedimentation. Thanks. Next sub point, Clary, floculator, filtration, theory of filtration, then classification of filters, slow sand filter, rapid sand filter, pressure filter, construction and working of slow disinfection, then objects, methods of disinfection, chlorination, application of chloride,
chlorine forms a chlorination, types of chlorination practices, residual chlorine and its importance, ortho leading test, then flow diagram of water, treatment of plant. जो काही चॅप्टर सेकंड आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्यामध्ये जे काही प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हा पॉईंट आहे त्यामध्ये बरेच सब पॉईंट स्टडी करायचे आपल्याला. आता आपण जे बघितले त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीनिंग, एरिएशन, जे काही टाईप्स ऑफ सेडिमेंटेशनचे टाईप्स आहे ते आपल्याला त्यामध्ये डिटेल स्टडी करायचे कोणत्या प्युरिफिकेशन ऑफ वॉटर या पॉईंटमध्ये. त्यामध्ये सेकंड सब पॉईंट आहे बघा, मिसलेनियस वॉटर ट्रीटमेंट. जे काय मिसलेनियस वॉटर ट्रीटमेंट त्यामध्ये सब पॉईंट वॉटर सॉफ्टनिंग, डिफ्लोरिडेशन टेक्निक. जे काही मिसलेनियस वॉटर ट्रीटमेंट हा पॉईंट आहे त्यामध्ये जे काही वॉटर सॉफ्टनिंग अँड डिफ्लोरिडेशन टेक्निक आहे आपल्याला टेक्निक त्यामध्ये डिटेल स्टडी करायचं. त्यानंतर नेक्स्ट सब पॉईंट आहे बघा, ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंट. जे काही ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंट आहे, वॉटरला प्युरिफाय करण्यासाठी जे काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट दिले जातात त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोलायसिस, रिव्हर्स ऑस्मोसिस या ट्रीटमेंट स्टडी करायचे आहे. कशात? ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंट या पॉईंटमध्ये. तर अशा प्रकारे सेकंड युनिट काय होतं तुमचं, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यामध्ये आपल्याला हे सब पॉईंट स्टडी करायचे आहे. देन नेक्स्ट युनिट नंबर थर्ड अँड चॅप्टर नंबर थर्ड, कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. इन कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, देन सब पॉईंट्स कन्व्हिनियन्स, then convenience between types of pipes used for convenience of water, then next choice of pipes, material, types of joints and types of value, their use, location and function on the pipeline. जे काही कन्व्हिनियन्स हा पॉईंट आहे त्यामध्ये काय बघायचं आपल्याला, जे काही त्यामध्ये वॉटर सप्लायसाठी जे काही पाईप्स यूज करणार त्यामध्ये जे कोणत्या टाईपचे पाईप्स यूज केले, त्यानंतर जे काही चॉईस ऑफ पाईप मटेरियल, जे काही मटेरियल यूज केले त्याचं स्टडी करायचं. त्यामध्ये टाईप्स ऑफ जॉईंट्स अँड टाईप्स ऑफ वॉल्स, देअर युजेस, लोकेशन अँड फंक्शन. त्यामध्ये कोणत्या टाईपचे पाईप्स यूज केले आणि त्याचं फंक्शन काय आहे ते आपल्याला कशात बघायचे, कन्व्हिनियन्स या पॉईंट्समध्ये. नेक्स्ट सब पॉईंट आहे चॅप्टर थर्डमध्ये, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर बिटवीन मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, देन ग्रॅव्हिटी पंपिंग. ज्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर या पॉईंटमध्ये काय बघायचं, जे काही वॉटर डिस्ट्रीब्यूट करण्याचे काही वेगवेगळे मेथड यामध्ये आपल्याला डिटेल बघायच्यात. नेक्स्ट सब पॉईंट आहे जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर आहे त्यामध्येच बघा सब पॉईंट्स, फंक्शन अँड टाईप्स, लेआउट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर डेड अँड एंड सिस्टीम, देन ग्राइड आयर्न सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम, रेडियल सिस्टीम, देअर सुटेबिलिटी, देन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये काय बघायचं आपल्याला, जे काही फंक्शन अँड टाईप्स आहे कशाचे, लेआउटचे. त्यानंतर जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्यामध्ये वेगवेगळे सिस्टीम आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये ग्राइड आयर्न सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम, रेडियल सिस्टीम, अशा प्रकारे वेगवेगळे सिस्टीम आपल्याला त्यामध्ये स्टडी करायचे. त्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस बघायचे. अशा प्रकारे युनिट थर्ड काय होतं, कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. त्यानंतर युनिट नंबर 4, चॅप्टर नंबर 4, नेम इज डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. इन डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज, इन चॅप्टर सब पॉईंट बिटवीन, देन बिल्डिंग सॅनिटेशन. इन बिल्डिंग सॅनिटेशन बिटवीन नेसेसिटी ऑफ सॅनिटेशन, देन नेसेसिटी ऑफ ट्रीटमेंट डोमेस्टिक सिवेज, देन definition between sewage, sludge, types of sewage, then definition of terms related to building sanitation, then water pipes, rainwater pipes, soil pipes, sewage pipes and vent pipes, building sanitary fitting, water closets, Indian and European types, then flushing cistern, wash basin, त्यानंतर सिंक्स, युरिनल्स, जे काही वेगवेगळे टाईप्स आहे त्यामध्ये बिल्डिंग सॅनिटेशनमध्ये आपल्याला स्टडी करायचे. त्यानंतर ट्रॅप्स ते काय ट्रॅप्स आहे त्याचे टाईप्स. त्यानंतर क्वालिटीज ऑफ गुड ट्रॅप्स, सिस्टीम्स ऑफ प्लंबिंग, देन 1 पाईप्स, 2 पाईप्स, सिंगल स्टॅक, चॉईस ऑफ सिस्टीम, देन प्रिन्सिपल रिगार्डिंग डिझाईन ऑफ बिल्डिंग,
Drainage layout plan of building. Sanitary fitting. In sanitary fitting between drainage plan, then in inspection and junction chambers they are necessary. Location size and safe maintenance of sanitary units. अशा प्रकारे सब पॉईंट आपल्याला कशात बघायचे, बिल्डिंग सॅनिटेशन चॅप्टर नंबर 4मध्ये. त्यानंतर नेक्स्ट सब पॉईंट आहे बघा चॅप्टर 4मध्ये. चॅप्टर 4मध्ये सब पॉईंट बघायचे बघा, सिस्टीम्स ऑफ सिवरेज अँड सिवरेज ऑपॉर्च्युनिटीज. त्यामध्ये काय बघायचे, सिस्टीम्स ऑफ सिवरेज, देन सिस्टीम ऑफ सिवर्स अँड सिस्टीम्स ऑफ सिवरेज, टाइप्स ऑफ सिवरेज, डिझाईन ऑफ सिवरेज, देन सेल्फ क्लिंजिंग वेलोसिटी अँड नॉन सोर्सेस वेलोसिटी, लेईंग, देन टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ सिवरेज, manholes and drop manholes components part. Then next location, spacing, construction details, sewers, inlets, stress inlet. जो काही सिस्टीम ऑफ सिवरेज अँड सिवर ऑपॉर्च्युनिटीज हा पॉईंट आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे काही सिवरचे टाईप्स आहे ते आपल्याला डिटेल बघायचे त्यामध्ये. त्यानंतर सिस्टीम ऑफ सिवरेज आहे डिटेल स्टडी करायचे, डिझाईन ऑफ सिवर्स, दॅन लोकेशन, कन्स्ट्रक्शन डिटेल्स अँड सिवर इनलेट, स्ट्रेस इनलेट, जे काही इनलेटचे टाईप्स आहे ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचे. अशा प्रकारे युनिट नंबर 4 चॅप्टर नंबर 4 काय होतं तुमचा, डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. नेक्स्ट आहे युनिट 5. देन युनिट 5 अँड चॅप्टर नंबर 5 कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. इन कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये बघा, इन सब पॉईंट ॲनालिसिस ऑफ सिवेज अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. इन फर्स्ट ॲनालिसिस ऑफ सिवेज, इन बिटवीन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज, देन BOD, COD अँड इट्स सिग्निफिकन्स, देन एरोबिक अँड अनएरोबिक प्रोसेस, देन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नॉर्म्स द डिस्चार्ज ऑफ ट्रीटेड सिवेज, देन ऑब्जेक्ट्स ऑफ सिवेज ट्रीटमेंट अँड इट्स फ्लो डायग्राम. त्यामध्ये जे काही वेगवेगळे फ्लो डायग्राम आहे ॲनालिसिस ऑफ सिवेजचे ते आपल्याला ॲनालिसिस ऑफ सिवेज या पॉईंटमध्ये स्टडी करायचे. त्यामध्ये आता जे काही बघितले सब पॉईंट ते 1 बाय 1 चॅप्टर वाईज स्टडी करायचे आपल्याला. त्यानंतर तो काही चॅप्टर नंबर 5 कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज यामधील सब पॉईंट बघा. नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ सिवेज. इन ट्रीटमेंट ऑफ सिवेज बिटवीन स्क्रीनिंग, ग्रीट रिमूव्हल, देन स्किमिंग, सेडिमेंटेशन ऑफ सिवेज, स्लज, डायजेशन, ट्रिंकलिंग, फिल्टर्स, ॲक्टिवेटेड स्लज, disposal of sewage, oxidation ponds and oxidation ditch, septic tank detail, and recycling and reuse of domestic waste. जे काही डोमेस्टिक वेस्ट आहे त्याचं रिसायकलिंग अँड रियूज, त्याचं रिसायकलिंग करायचं आणि ती कशा प्रकारे आपल्याला रियूज करता येतील ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचे. कोणत्या, ट्रीटमेंट ऑफ सिवेज. अशा प्रकारे टोटल 5 युनिट असेल तुम्हाला यामध्ये पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंट सब्जेक्टमध्ये. त्यामध्ये बघा देअर आर 5 चॅप्टर्स इन टोटल. चॅप्टर फर्स्ट काय, सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. त्यामध्ये टीचिंग आवर्स काय 8. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स, तो चॅप्टर तुम्हाला किती मार्क्सला त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं ते बघूया. त्यामध्ये टोटल 12 मार्क्सला तुमचा चॅप्टर नंबर फर्स्ट असेल सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. देन चॅप्टर सेकंड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हा चॅप्टर किती मार्क्सला आहे, टोटल 18 मार्क्सला. नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. इन कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर हा चॅप्टर 3 किती मार्कला आहे तुम्हाला एक्झाममध्ये, 10 मार्क्सला डिवाईड केलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 नेम इज डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. इन मार्किंग बिटवीन 18, तर तो चॅप्टर किती मार्क्सला आहे तुम्हाला, चॅप्टर नंबर 4 18 मार्क्सला. त्यानंतर नेक्स्ट बघा चॅप्टर नंबर 5 कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. इन कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज हा चॅप्टर किती मार्क्सला आहे तुम्हाला, टोटल 12 मार्क्सला. अशा प्रकारे चॅप्टर फर्स्ट 12, चॅप्टर सेकंड
18 चॅप्टर 3 10 चॅप्टर 5 18 चॅप्टर 4 18 अँड चॅप्टर 5 12. अशा प्रकारे टोटल 5 चॅप्टर किती मार्क्सला आहे तुम्हाला 17 मार्क्सला त्याची थिअरी एक्झाम होईल. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. जो काही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा जो काही सिव्हिल इंजिनिअरिंग 3rd इयरच्या मुलांसाठी जो काही कॉमन सब्जेक्ट आहे त्यामध्ये त्याची इंट्रोडक्शन बघितली. त्यानंतर ते काही टीचिंग अँड एक्झामिनेशन सेमी तो सब्जेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्ससाठी ते आपण बघितलं. त्यानंतर जे काही टोटल सिलेबस आहे त्यामध्ये टोटल 5 युनिट आहे. त्यामध्ये सब पॉईंट आपण डिटेल 1 बाय 1 बघितलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 1 बाय 1 चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. तर आपण जे काही थेअरी पार्ट आहे त्याचं बघितलं, परंतु प्रॅक्टिकलचे हे बघायचे राहिले. त्यामध्ये बघा जो काही प्रॅक्टिकल तुमचे 15 मार्क्ससाठी असेल त्यामध्ये किती टोटल 16 प्रॅक्टिकल्स आहे. त्यामध्ये एम बघा प्रॅक्टिकल फर्स्ट एम डिटरमाइन pH व्हॅल्यू ऑफ गिवन सॅम्पल ऑफ वाटर. नेक्स्ट सेकंड प्रॅक्टिकल्स डिटरमाइन द टर्बिडिटी ऑफ गिवन सॅम्पल ऑफ वाटर. देन नेक्स्ट डिटरमाइन द रेसिड्युअल क्लोरीन इन गिवन सॅम्पल ऑफ वाटर. देन 4 डिटरमाइन द सस्पेंडेड solid, dissolved solid and total solids of given sample of water. 5 determine the dissolved oxygen in sample of water. 6 undertake field visit of water treatment planet undertake. Then determine the optimum dose of coagulant in the given raw water sample by jar test. जे काही बघितलं आपण सिलेबसमध्ये जे काही जार टेस्ट आहे त्याच्यावरून प्रॅक्टिकलचे एम आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉ स्केचेस ऑफ व्हेरियस व्हॅल्यू यूज इन वॉटर सप्लाय पाईपलाईन. ड्रॉ स्केच ऑफ 1 पाईप अँड 2 पाईप सिस्टीम पंपिंग. त्यानंतर डिटरमाइन BOD इन गिवन सॅम्पल water waste. Determine pH value of given sample of waste water. Next determine suspended solids, dissolved solid and total solid of given sample of waste water. त्यानंतर थर्ड एम बघा थर्ड प्रॅक्टिकल डिटरमाइन द dissolved oxygen in given sample of waste water. Determine the COD of given sample of waste water. Next prepare the report of field visit to waste water treatment plant. लास्ट बघा लास्ट एम आहे एक्सपेरिमेंट प्रिपेअर द रिपोर्ट ऑफ फील्ड विजिट टू बायोगॅस और गोबर गॅस प्लांट इन युअर लोकॅलिटी. अशा प्रकारे टोटल 30 मार्क्सला तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे. त्याचे एम बघितले आपण. जे काही तुमचा थेअरीमध्ये जो काही पार्ट आहे त्याच पार्टवर आधारित तुमचे प्रॅक्टिकलचे एम आहे बघा. तर अशा प्रकारे आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हा काय सब्जेक्ट आहे त्याची इंट्रोडक्शन बघितली आणि सिलेबसची इन्फॉर्मेशन घेतली. अशा प्रकारे आजचं लेक्चर आहे फक्त सिलेबसवरती होते. उद्यापासून 1 बाय 1 आपल्याला चॅप्टर वाईज स्टार्ट करायचं आहे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.